ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आज एक दिवस बंद पुकारण्यात आलेला आहे। बरेचसे मेडिकल बंद आहे। मात्र विरार जर आपण पाहाल तर विरारमध्ये विरार केमिस्ट परिवार जे आहे यांच्यातर्फे या बंदला विरोध केलेला आहे आणि ते मेडिकल जे आहेत ती खुली ठेवण्यात आपण संबंध विषय जाणून घेणार। सर, नेमकं आज बंद पुकारलेला आहे आणि आपण आज मेडिकल सुरुवातीस चालू ठेवलेले आहेत, नेमकं काय करणार? सर, माझं नाव विजय देशपुते, मी स्वतः फार्मासिस्ट आहे आणि केमिस्ट परिवार न्यूजचा मी प्रेसिडेंट आहे। बंद ठेवण्यामागे उद्देश त्यांचा चांगलाच आहे, परंतु आपले जे रुग्ण आहेत, आपण जी सेवा देतो त्या लोकांना वेठीस का धरायचं, म्हणून आम्ही काळ्या फिती लावून त्याचा निषेध करतो। आणि आम्ही जो आज विरारमध्ये 400 मेडिकल आम्ही उघडे ठेवलेत एवढ्यासाठीच की औषध म्हटलं की लहान मुलापासून अगदी गरोदर बाईपासून वयस्कर तरुण वर्गाला सगळ्यांना औषधाची गरज पडते। आणि जर बंद ठेवला तर कुठेतरी आमचेच रुग्ण त्या ऑनलाईनकडे वळतील आणि आमचंच त्याच्यामध्ये नुकसान होणार, म्हणून आम्ही त्या बंदला बंद न ठेवता काळ्या फिती लावून त्याचा विरोध करतो आहे। 2 वर्षापासून आम्ही मुख्यमंत्री, कलेक्टर, FDA डिपार्टमेंट, सेक्रेटरी, मिनिस्टर सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार करतो आहे आणि त्या ऑनलाईनच्या विरोधामध्ये आम्ही सगळ्यांना विनंती अर्ज केलेले आहेत आणि त्या हेतूनेच आम्ही आज केमिस्ट परिवार ऑफ न्यूजच्या अध्यक्षा संगीता दीपंकर पाटील यांनी आदेश दिले की आज आपण सेवा द्यायची म्हणून। नक्कीच कुठेतरी जी ऑनलाईन विरोधात जरी असलं तरी बंदानी एखाद्या म्हणजे रुग्ण जे औषधं घेण्यात त्यांचंही नुकसान आहे आणि व्यावसायिकांचं नुकसान आहे। आपण अजून चर्चा करणार। सर, नेमकं कसं बघता आपण या सगळ्या विषयाकडे? नमस्कार. ऑनलाईनला विरोध म्हणजे हा फक्त आमचा बिझनेस किंवा आमचा धंदा कमी होतो आहे म्हणून आम्ही करत नाही आहेत। ऑनलाईनमध्ये आता तुम्ही बघितले असेल खूप न्यूज येतात की डुप्लिकेट औषधं पकडले जातात, की बऱ्याच वेळा इतर राज्यातून येतात। आपल्या इकडचे जे फूड अँड ड्रगचे ऑफिसर आहेत हे खूप कष्टाने त्यांना शोधून काढतात, डुप्लिकेट औषधं पकडतात। पण असं होतं की ते बाहेरच्या राज्यामध्ये कुठे बनत आहेत त्याच्या कंपनीचा काही ठाम पत्ता लागत नाही, कोणी बनवलं हे कळत नाही, फक्त ते औषधं पकडली जातात आणि केस तिकडे बंद होते। तर आमचा ऑनलाईन फार्मसीला यासाठी विरोध आहे की ही औषधं कुठेतरी महाराष्ट्रात यायची बंद व्हावी। आणि जे आता एखादी म्हातारे कोणी डायबिटीसची औषधं खातात ते डुप्लिकेट औषध खाऊन बरे नाही होणार तर त्यांचा डायबिटीस अजून खराब होईल। कोणी प्रेग्नन्सीमध्ये ते औषधं खात आहेत तर त्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांना इश्यू होऊ शकतो, होणाऱ्या बाळावर त्याचा त्रास होऊ शकतो। तर हे कुठेतरी टाळलं गेलं पाहिजे, यासाठी आमचा ऑनलाईन फार्मसीला विरोध आहे। त्यामध्ये कुठे असं नाही आहे की आमचं बिझनेस त्यामध्ये कमी होतो आहे की असं काही आमचा संबंध आहे त्यामध्ये येत नाही आहे। दुसरी गोष्ट, ऑनलाईन फार्मसीला विरोध म्हणून आम्ही दुकानं उघडी ठेवली आहेत आणि आम्ही काळ्या रिबीन लावून येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला, प्रत्येक पेशंटला हे सांगणार की आम्ही विरोध का करतो आहे। आपण दुकानं बंद ठेवून लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचत नाही की आपण बंद का ठेवतो आहे। लोकांना फक्त एवढं वाटते की यांचा धंदा कमी होतो म्हणून यांनी बंद ठेवलं आहे। आमचं एकच काम आहे की आज येणार प्रत्येक पेशंटला आम्ही सांगणार की आम्ही काळ्या रिबीन का लावलेल्या आहेत, की तुम्हाला पुढे भविष्यामध्ये डुप्लिकेट औषधे खावी लागू नये, हे आमचं त्यामागचं कारण आहे। नक्कीच संबंध विषय आपल्याला कळला आहे। कुठेतरी ऑनलाईनला विरोध नाही आहे, मात्र जे ऑनलाईनच्या माध्यमात जी खरेदी केली जाते विदाऊट डिस्क्रिप्शन असेल किंवा कुठलं कागदपत्र न देता ही ऑनलाईन खरेदी जाते। मात्र जर आपण एखाद्या मेडिकल आलात आणि आपल्याला औषध हवं आहे तर आपल्याला डॉक्टरांची पावती असेल, डिस्पेन्सर असेल की नक्की घ्यावी लागते आणि त्याच नंतर मेडिकल जे असते ते तुम्हाला औषध देतं। कुठेतरी ह्या सगळ्या विषयावर आळा बसला पाहिजे आणि कुठेतरी जे रुग्ण आहेत यांची दिशाभूल होऊन यांच्या जे आरोग्य आहे या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून या संघटनेनी या सगळ्या विषयाची या भूमिका घेऊन आज जरी बंदव्यापी जरी संप असला तरी आज दुकानं खुली ठेवलेली आहेत। या संबंध विषयावर नेमकं प्रशासन काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं ठरणार आहे। विरार नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार।